नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रथमतः स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे होळीचं गाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंतीनिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे मौजे होळीचं गाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. त्या मैदानात चढाव घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रागिरी ग्रामस्थ मंडळ होळीचं गावकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 5 एप्रिलचं. आणि गावच्या बाजूचीच फाटी आहे, आपल्याला माहिती. फाटी सुद्धा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितली असेल. चांगली फाटी आहे, रान पळायला पल्ला योग्य आहे, सगळं आपण जाणून घेऊ. पल्ला किती आहे, बक्षीस रूपरेषा वगैरे सगळं जाणून घेऊ. नमस्कार. काय सांगाल पहिल्यांदा, सांगा मैदानी कशा संदर्भात आहे? सालाबाद प्रमाणे हनुमान जयंतीला आपल्या ग्रामदैवत हनुमानाची यात्रा भरते. आणि या यात्रेनिमित्त ज्या पारंपरिक ज्या आपले सणवार आपण जे करतो, त्यामध्येच आपल्या बैलगाडीचा अड्डा आणि हे पर्व 5वे हो. आणि त्या पर्वामधले आता ही आपल्या गावातली सुरुवात आहे. नक्कीच मित्रांनो, बंदी बैलगाडी शर्यत चालू झाल्यापासून प्रत्येक वर्षी याच दिवशी म्हणजे हनुमान जयंती यात्रेचं मैदान प्रत्येक वर्षी होळीच्या गावामध्ये होत असतं. ह्याच्या अगोदर आदत बैल होती, यावेळेस जरा दुसरा बैल केले, काय सांगाल? नाही, यावेळी ऍक्च्युली बैलांचं प्रमाण जास्त यावं, आपला अड्डा मोठा भरावा आणि जास्तीत जास्त बैलगाड्या याव्यात, नोंद जास्त व्हावी, म्हणून यावेळी आपण दुसऱ्या बैलाचं आयोजन केलंय. थोडक्यात यात्रेला स्वरूप चांगलं यावं. चांगलं यावं. नक्कीच. बघा मित्रांनो, एक यात्रा कमिटीची इच्छा असते. गावचं मैदान म्हणलं की प्रत्येक गावातल्या लोकांना वाटत असतं की मैदान चांगलं भरावं, चांगल्या गाड्या याव्यात, भरपूर गाड्या याव्यात, कारण यात्रेला शोभा असते. जरा बैलगाडी शर्यत म्हणलं की सर्वात जास्त यात्रेच्या म्हणजे गावच्या यात्रेला शोभा असते बैलगाडी शर्यत म्हणलं. त्या अनुषंगानं त्यांची इच्छा आहे की यावेळेस की बाबा आता भरपूर मैदान आहेत 5 तारखेला. त्यांनी असा विचार केला की आदत ओपनची भरपूर आहेत, त्या अनुषंगाने एक दुसऱ्याचं मैदान व्हावं किंवा दुसऱ्याच्या बैलगाडी मालकाने या ठिकाणी बैलांना कुठेतरी पळा भेटावं, या अनुषंगानं दुसरा बैल मैदान या वर्षी केलेलं आहे होळीच्या गावकरांनी. आपण मैदानाकडे जरा बरं, मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का? बरोबर, अगदी नियमानुसारच होणार. ओळख वशिला पावणारा गावची गाडी अजिबात असलं काही चालणार नाही. नियमानुसार ज्या गोष्टी होतील त्या नियमानुसारच होतील. सुरुवात नियमानुसार होईल, त्याच पद्धतीने शेवट पण नियमानुसारच होईल. तिथे कुठला पाहुण्यांचा वशिला चालणार नाही, गावातला काय चालणार नाही, अजिबात काय चालणार नाही. जे आहे ते रीतसर होईल. बरं, दुसरी गोष्ट, आपल्याला गाडी कमी आली किंवा जास्त आली, आपली बक्षीस सगळी दिली जाणार का? जे बक्षीस ठरलेली आहेत यात्रा कमिटीने, जे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं आणि 7वं अशी जी बक्षीस ठरलेली आहेत, ती सर्व बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी देण्यात येते. नक्कीच. बरं, आपल्याला बक्षीस रूपरेषा सांगा आपले मैदानात सगळे. प्रथम क्रमांक काढच ना बघून या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा आहे 51,000 आणि मानाची ढाल. द्वितीय क्रमांक आहे 31,000 आणि मानाची ढाल. तृतीय क्रमांक आहे 21,000 आणि मानाची ढाल. चतुर्थ 11,000 आणि मानाची ढाल. 5व्या क्रमांकाला 7,000 आणि मानाची ढाल. 6वा क्रमांक 5,000 आणि मानाची ढाल. आणि 7व्या क्रमांकालाही 5,000 आणि मानाची ढाल आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल या स्वरूपाची पण बक्षीस आहेत. क्वार्टर फायनलची आपली बक्षीस आहेत प्रथम 5,000 व मानाची ढाल, द्वितीय 2,000, तृतीय 2,000, चतुर्थ 2,000, पंचम 2,000, 6व्या क्रमांकाला 2,000 आणि 7व्या क्रमांकाला 2,000 आणि प्रत्येक बक्षिसाला मानाची ढाल असेल. त्याचबरोबर मेगा फायनललाही आपण या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे. प्रथम क्रमांक 1,000 रुपये आणि त्याचबरोबर मानाची ढाल. द्वितीय प्रत्येक मेगा फायनल मध्ये प्रथम ते 7व्या क्रमांकापर्यंत प्रत्येकी 1,000 रुपये आणि प्रत्येक बक्षिसाला मानाची ढाल तुम्हाला देणार. मानाची ढाल असणार. बघा मित्रांनो, यात्रेचं मैदान म्हटलं की पहिल्या म्हणजे जुने परंपरेत म्हणलं तर आपण बघतो ढाल आणि निशाण म्हणजे गुलाल पहिले परंपरा होत्या. त्या अनुषंगाने आता होळीच्या गावकरांनी फायनलच्या 7, मेगा फायनलच्या 7 आणि क्वार्टर फायनलच्या 7 बैलगाडी मालकांनी या ठिकाणी बक्षीस त्यांनी सांगितले, बक्षीस रूपरेषा आणि मानाची ढाली असणार आहेत. सुंदर असं आयोजन नियोजन. आता आपण जरा फाटीकडे येऊ. बरं, फाटीबद्दल काय सांगाल? पल्ला किती असणार आपला? फाटी आपली होळीचं गाव लिंचोड रोडला सालाबाद प्रमाणे फाटी आहे. आणि यावर्षी फाटी आपलं 700 ते 800 मीटर अंतर आहे. 800 फुटापर्यंत, सॉरी 800 फूट अंतर आहे. 800 फूट फाटीचं अंतर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितली फाटी. रान एकदम पळाय, प्लेन रान आहे, कुठं काय खड्डा खुड्डा नाही. आणि आजूबाजूला म्हटलं पुढं क्षेत्र शेतीच आहे. आता बऱ्यापैकी इथं 5वं वर्ष आहे याच ठिकाणी. म्हणजे जसं मैदान चालू झालं तसं याच पाठीवरती मैदान होत असतं होळीच्या गावचं. आणि वर्षातलं एकच मैदान असतं यात्रेचं. त्यामुळे बैलगाडी मालकांनी विनंती, आपण या मैदानाला सहकार्य. बरं, आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे?
31 तारखेपासूनच आहे. 31 तारखेपासून 31 तारखेपासूनच आहे. मित्रांनो 31 ऑगस्ट माफ करा 31 मार्च 2026 पासून 4 एप्रिल 2026 पर्यंत दुसरा बैल मैदान होळीचं गाव या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू असणार आहे. माझी बैलगाडी मालकाला विनंती राहील आपण लवकरात लवकर 31 तारखेपासून 4 तारखेपर्यंत आपल्या गाड्यांची नोंद करून या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचे. बरं बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात अजून? नाही, आपलं मैदान पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून चाललंय. आता हे 5वं वर्ष आहे आणि आतापर्यंत कोणती शंका नाही आलेली. ज्या पद्धतीने आतापर्यंत मैदान झाले त्याच पद्धतीने यावर्षी पण होईल. नक्कीच बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण जेवढ्या जास्तीत जास्त दुसऱ्या बैलांचे जे मालक आहेत त्यांनी या ठिकाणी यावं, या स्पर्धेची शोभा वाढवावी आणि प्रत्येकाची आशा असते की माझ्या बैलाच्या अंगावरती गुलाल पडावा. त्यामुळे आम्ही पण यावर्षी एक वेगळा मेगा फायनल, क्वार्टर फायनल, त्यामुळे काय होईल जेवढं जास्त होईल तेवढं गुलाल शक्यता आहे. त्यामुळे एक विनंती आहे प्रत्येक बैलगाडी मालकाला की आपण जेवढ्या जास्त संख्येने आल तेवढी या ठिकाणी बैलगाडी आटा मोठा भरेल. नक्कीच बघा बैलगाडी मालक त्यांनी सांगितलं होता पल्ला सांगितलं आपल्याला रान आपल्याला माहिती आहे की होळीच्या म्हणजे गावच्या बाजूला लागून क्षेत्र आहे इथं फाटी आहे. ऑनलाईन नोंद सुरू झालं 31 तारखेपासून सुरू होणार आहे. बाकी त्यांनी बक्षीस वगैरे सगळं सांगितलेलं रितसर दिले जातील. गाडी कमी होऊ द्या किंवा जास्त होऊ द्या कारण इथं आता 5वं वर्ष आहे. जसं आहे तसं म्हणजे जसं मैदान चाललं तसं आम्ही इथं येतोय होळीच्या गावाला प्रत्येक वर्षी. कुठल्या प्रकारे इथं बक्षिसात काटछाट वगैरे केले जात नाही. जे नियमान बक्षीस दिलं बॅनर ते बक्षीस दिलं जातं. यात्रेचं मैदान असल्यामुळे गाव एकत्र असतं आणि कुठल्या प्रकारे पार्सलिटी नसते. गावची गाडी असू द्या किंवा पाहुणराळ असू द्या त्यांनी मला सांगितलेलं आहे. फक्त माझी विनंती आपण लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ होळीचं गावांना सहकार्य करायचं. तर काय सांगाल आता पाण्याची सोय वगैरे असेल का कारण उन्हाचे दिवस आहे आता? पाण्याची ही सर्व सोय केली जाणार आहे आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे. त्याच्यात कुणाचा वशिला ओळख हे चालणार नाही आणि बैलगाडी मालकांची सर्व सोयी, पाण्याची, चाऱ्याची सर्व सोय केली जाणार आहे यात्रा कमिटीतर्फे. तरी सर्वांनी इथे लवकरात लवकर नोंद करून आपली मैदानाला लवकर सुरुवात करून वेळेत फायनल घेऊन बक्षीस वगैरे सहकार्य करायचं. तर दुसरं काय सांगाल आता ऑनलाईन नोंदी संदर्भात बैलगाडी मालकांना काय आव्हान करा? ऑनलाईन नोंद आपली 31 मार्च पासून आपल्याला ऑनलाईन नोंद चालू होणार आहे. तरी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करायचं आहे. तर फाटीबद्दल काय सांगाल आता तुम्ही? गावची फाटी आहे, 5वं वर्ष आहे इथे. काय सांगाल फाटी कशी आहे पळायला? फाटी एकदम म्हणजे व्यवस्थित आहे, काय अडचण नाही बैलांना पळायला. पुढं पण पल्ला जादा आहे, त्याचा काय अडचण नाही. असं विहीर काय अडचणीचा काहीच विषय नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि 5 वर्ष झालेले आपल्याला आतापर्यंत कुठली सुद्धा इथं अपघात झालेला नाही, त्यामुळं फाटी चांगली आहे पळायला. मित्रांनो जसं मैदान चालू झालं बंदीनंतर होळीच्या गावचं प्रत्येक वर्षी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे म्हणजे इथं अपघात होत नाही किंवा काय नाही. गावच्या मंदिराच्या समोरच बाजूला मैदान असतं त्यामुळं मैदान चांगलं पार पडत असतं. फक्त एक माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर दुसरा बैल मैदान होळीचं गाव या मैदानाची ऑनलाईन नोंद लवकरात लवकर करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करायचंय. काय सांगाल जातं बैलगाडी मालकांना मैदान कसं होईल आणि काय सांगाल? हे आता 5 वर्ष झालं लगातार 1 नंबरचं मैदान होतंय होळीच्या गावचं. बरोबर. तर आजपर्यंत तरी काय अपघात हे म्हणून काय असं म्हणजे झालं नाही. बरोबर. तर हे एकदम म्हणजे पारदर्शक मैदान होणार आणि यात म्हणजे वशिलाबाजी, पाहुणा रावळा हे काय चालणार नाही. आणि ज्याला वशिलाबाजी आणि पाहुणा रावळा कॉन्टॅक्ट फोनवर करायचा आहे त्यांनी बैल घेऊन येऊन येतो मैदानावर. अजून काय सांगाल ऑनलाईन नोंदी संदर्भात काय सांगाल? ऑनलाईन नोंदीला जो 31 तारखेपासून 31 तारखेपासून चालू होणार आहे ऑनलाईन नोंद. तर होता होईल एवढं जरा यात्रा कमिटीला सहकार्य लवकरात लवकर नोंदणी व्हावी. आणि दिवसाचं ते आपला फायनल व्हावं. बरोबर. बरं लॉट आपले 4 तारखेला संध्याकाळी जाहीर होतील का? हा होणार 4 तारखेला. बघा मित्रांनो आता मी प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगतो की लॉट संदर्भात फक्त एवढंच की माझं मत आहे आता त्याचे पहिरे व्हायला त्रास होतो आणि रोज मैदान भरपूर आहेत आणि 5 तारखेला जवळपास माझ्या मते 14 ते 15 मैदान आहेत असं एक अंदाजे सांगतो तुम्हाला. बरेचसे मैदान या ठिकाणी 5 तारखेला कारण हनुमान जयंतीचा मेनच दिवस आहे आणि होळीचं गाव असेल, इकडे बोसरे असेल, इकडे मुळीवाडी, खटाव तालुक्यात 3 मैदान आहेत. 2 ओपनची 1 दुसऱ्याचा आहे. कराडा भाग आहे, इकडे खानापूर भाग आहे सांगली जिल्हा, किंवा खाली पलटण आहे,
माळशिरस आहे, पुणे भाग आहे, सगळीकडे मैदान आता सगळीकडे यात्रा चालत मित्रांनो. त्यामुळं गाड्या लिमिटेड असतात. फक्त माझी एक जातचा तर बैलगाडी मालकांनी म्हणते 31 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत दुसरा बैल मैदान होळीचं गाव या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ होळीचं गावांना सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या होळीच्या गावच्या मैदानात शोभा ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग म्हणे, मारुतीच्या नावानं सांग म्हणे.